आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। लोकसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांची काँग्रेसकडून आयोजित स्नेहभोजनाला हजेरी। विश्वजित कदम सुद्धा उपस्थित, पण सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हे मात्र अनुपस्थित। राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस गद्दार आहे याचाच पुरावा स्नेहभोजनामधून दिसला। विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा, नाहीतर आगामी विधानसभेला सांगलीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही। ठाकरे गटाच्या संजय विभूते यांचा काँग्रेसला इशारा। सांगलीमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाला कधीच पाठिंबा नव्हता। काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचं काम केलं, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा दावा। स्वयंघोषित गांधी 2014 नंतर गायब झाले। गांधीवादाचा मुखवटा लावून भावनांशी खेळणं योग्य नाही। अण्णा हजारे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवार यांचं उत्तर। 12 वर्षांपूर्वी रोहित पवारांचा राजकारणाशी संबंध नव्हता। अण्णा हजारेंसारख्या व्यक्तीचा अपमान करणं रोहित पवारांना शोभत नाही। संजय शिरसाट यांची टीका। रोहित पवार आजोबांच्या वयाचा विचार न करता त्यांना राबवून घेतात। रोहित पवारांनी अण्णा हजारे यांच्यावर केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा निशाणा। बजरंग सोनावणे आणि पंकजा मुंडेंना निवडणूक आयोगाची नोटीस। सोनावणे यांच्यावर प्रचाराच्या दरम्यान खर्चामध्ये तफावत आढळल्यामुळे कारवाई, तर मुंडेंना अभिलेख सादर करून तपासणी करून घेण्याचे आदेश। आणखी एक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारला जाणारा उद्योग मध्य प्रदेशात जाणार। छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळमध्ये 50,000 कोटींचा उद्योग येणार होता, ट्विट करत अंबादास दानवे यांचा आरोप। गुंतवणूक आणून उद्योगधंदे उभे करण्यात महाराष्ट्र नंबर 1 वर आहे। अंबादास दानवेंच्या आरोपावर आशिष शेलार यांचं उत्तर।